समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील बिटलेवाडी येथे वैकुंठवासीय गुरुवर्य पुंडलिक महाराज वेळुकर आणि वैकुंठवासी हरिभक्त पारायण रामचंद्र कदम यांच्या कृपाशीर्वादाने अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला। या सप्ताह काळामध्ये काकड आरती, ग्रंथ वाचन, हरिपाठ, कीर्तने आणि जागर असे कार्यक्रम पार पडलेत। व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण विलास फडतरे महाराज वाकेश्वर, गायनाचार्य आकाश महाराज, प्रसाद महाराज आळंदीकर, मृदंगमणी सूर्यकांत महाराज लावंड खातगुण आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। या सप्ताहात हरिभक्त पारायण माऊली महाराज रणवरे लोणी, हरिभक्त पारायण रामदास महाराज भाळवणी, हरिभक्त पारायण वाणीभूषण हनुमंत महाराज चिंचणीकर, हरिभक्त पारायण अमोल महाराज ढवळी, हरिभक्त पारायण विठ्ठल स्वामी महाराज वडगाव, हरिभक्त पारायण हनुमंत महाराज रणवरे निभोरे यांची कीर्तने झाली। या सप्ताहात काकडा, हरिपाठ, कीर्तन सेवा, सर्जेराव सूर्यवंशी, साहेबराव बुवा, बुवा आबा, अमृत कदम, विठ्ठल बुवा, शिवाजी भोसले, हार्मोनियम बाळासो पाटील, तानाजी अप्पा विनेकरी, बाळकृष्ण सूर्यवंशी, धनाजी कदम यांनी साथ दिली। तर जाम बिटलेवाडी येथील महिला भजनी मंडळाने जागराचे कार्यक्रम पार पाडले। हरिभक्त पारायण हनुमंत महाराज रणवरे निंभोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि नंतर दिंडी सोहळा आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दरम्यान शुक्रवार 6 रोजी ज्योतिर्लिंग देवाची एक दिवसीय यात्रा पार पडली। पहाटेपासून अभिषेक, धार्मिक विधिवत पूजा अर्चा करून सायंकाळी 7 वाजल्यापासून सूरसनाई, शिंग, तुतारी वाद्यांच्या गजरात, फटाक्याच्या आतिषबाजीत आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करीत श्री ज्योतिर्लिंग देवाची पालखीतून भव्य मिरवणूक छबिना काढण्यात आली। यावेळी गावातील ग्रामस्थांसह महिला वर्ग आणि तरुणाई उत्स्फूर्त सहभाग नोंदवला।
प्रतिनिधी रणधीर सूर्यवंशी, शरद कदम। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।